म्हणून या माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे। योगयाग तपे देहाचिया योगे, योगयाग तपे देहाचिया योगे, ज्ञानाचिया लागे न सापळसे। भक्तीचिया मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे। तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतोयसे। भक्तीचिया मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। 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 चरण दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। दुसरे चरण, दुसरे चरण संताचिया। कंचकृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। कंचकृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो श्री ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, झालो सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, या परी न करावा भेरो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी रंगला भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो। याभ्या विना न पश्यन्ति, सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं। कृष्णाय वासु देवाय, हरये परम
परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भृगुर्वसिष्ठ चवनस्य गौतमो मेधातिथिर्देवलदेवरातो रामस्तथा गादिसुतस्य शाकलो मृकुण्डपुत्रातिज पिप्पलादा योगेश्वरो व्यासपराशरौ च छाया सुकोजाञ्जलि जन्ममुख्या सर्वेप्य मुनिगणा सपुत्र शिष्या स्वस्त्रीभिरायुरति प्रणयनयुक्ता मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सुदशरथ अजिर विहारी पुनि पुनि गीतनि हो सुनि हो सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई सीताराम चरित अति पावन मधुर सुरत अरु अति मन भावन राम सिया राम सिया राम तेरा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नाम सिया राम तेरा राम सिया राम तेरा विठ्ठल विठ्ठल हर 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 मनवाचातीत तुझे हे स्वरूप मनवाचातीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा भगवत भक्ती स्वरूप सर्व माता भगिनी श्रींच्या 136व्या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या मेहकर सारख्या पुण्यनगरीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याही मध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे सोनिया सुगंधू म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। परम आदरणीय हरिभक्तीपरायण वैभवी श्रीजी यांच्या ओजस्वी वाणीमधून श्रीमद भागवत कथा रसपानाचा सुयोग आहे आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून श्री बालाजी भागवंताच्या दरबारामध्ये गेले 4 दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे। आजचा 4था दिवस आहे। त्याच्यामध्ये दिवसभर ताईंच्या मुखामधून आपण कथा ऐकताय, संध्याकाळी हरिपाठ, वेगळ्या वेगळ्या कीर्तनकार मंडळीची कीर्तनं, सकाळी काकळा, अशी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून गेले 4 दिवस झाले या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प श्रींच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्तानं आपण संपूर्ण मेहकरवासी परिसरातील हरिभक्त परायण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्या अनुषंगानं सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्या तुकोबारायाच्या बद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसानं काय बोलावं, ज्या तुकोबारायाच्या संगतीमुळे देहू गावला क्षेत्रपण, इंद्रायणीला तीर्थपण,
आणि भंडाऱ्या डोंगराला देवत्व प्राप्त झालंय अशा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग थोडासा कठीण आहे, थोडासा म्हणतो, तसं अभंग कठीण नसतात. अभंगाकडे जर सूक्ष्म नजर तुम्ही आपण सगळ्यांनी टाकली तर अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह या तैतरीय उपनिषदातील श्रुतिवचनांचा बोध करून इतर सर्व चरणांमध्ये इतर साधनापेक्षा भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना दिसत आहेत. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी थोडंसं बोलायचं असं की कार्यक्रमाबद्दल काही बोलायलाच नको. म्हणजे अगदी कार्यक्रमाचं नियोजन जर पाहिलं तर कोणतीही व्यक्ती थक्क होऊन जाईल, एवढं सुंदर नियोजन आहे. म्हणजे कोण्याही गोष्टीला असं गालबोट नाही लावता येणार. आज वाजवणाऱ्या मंडळीकडे पाहिलं तर दिग्गज आहे, पाठीमागं गाणारे पाहिले तर तेही दिग्गज आहेत. माझ्या समोर बसून तुम्ही सर्व मायबाप ऐकताय, तुम्ही सुद्धा चांगले जाणकार माणसं आहात. त्याच्यानंतर हे सगळं कार्य घडवून आणणारी जी कमिटी आहे त्यांच्याबद्दल काय कौतुक करावं, ते तर खूपच वाखाणण्याच्या पलीकडचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणचं नियोजन पाहिल्यानंतर आज माझ्या डोळ्याच्या समोर एक शब्द उभा राहतो, त्याचं नाव आहे कार्यकर्ता. आणि कार्यकर्ता कोणाला म्हणावं, मला असं वाटते मेहकर कडून शिकण्यासारखं आहे. कार्यकर्ता कोणाला म्हणतात, आमच्या गुरुजीनं त्याची व्याख्या केली. कार्यकर्ता कोणाला म्हणावं, ज्याचं कार्य दिसल्यानंतर कर्त्याची आठवण होते. लक्ष देऊन ऐकजा थोडंसं. ज्याचं कार्य दिसल्यानंतर कर्त्याची आठवण होते त्याला कार्यकर्ता म्हणतात. नाही तर बाकीच्या ठिकाणी फक्त आता कर्ते दिसतात, कार्य काहीच दिसत नाही. एखादं कार्य पाहिल्यानंतर कर्त्या माणसाची आठवण यावी की हे कार्य कोण केलं असेल, एवढं सुंदर. आणि ज्यांच्या हातामध्ये जी जी सेवा दिलेली आहे अतिशय योग्य माणसं तुम्ही सेवेकरता निवडले. आल्यानंतर कीर्तनकार 400 किलोमीटर वरून जरी याला गजानन मारा तरी थकवा निघून जातो. स्वागत करणारे माणसं तेवढे गोड आहेत. नाही तर कधी कधी एखाद्या ठिकाणी आपण लांबून जातो, गेल्यानंतर स्वागत करण्यासाठी जसे ठेवेल असतात की तेले पाहिलं की आपलं टेन्शन वाढते. त्याचा चेहरा कसा, बोलणं कसं, हा भाव कसे, त्यांचा आणि यांचा काही संबंधच नसतो. एकदा तर मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गेल्यानंतर त्या घरमालकानं स्वागत केलं. पण ज्यावेळेस पासून गेलो त्यावेळेस पासून तो घरमालक फक्त चेहराच पाहत होता. तर मी थोडासा विचारात पडलो. म्हटलं आपल्या चेहऱ्यात काही गडबड तर नाही तर. म्हटलं चला जाऊ द्या, पाहत असतील, आपण नवीन आहो म्हणून पाहत असते. बराच वेळ निघून गेला, कीर्तन संपलं, जाण्याची वेळ आली, पण तरी घरमालक चेहराच पाहत होते. तेव्हा मी जाता जाता राहवल्याच गेलो नाही. त्यांना विचारलं, म्हटलं साहेब म्हटलं काय आलो त्यावेळेस पासून तुम्ही माझा चेहरा पाहताय हो? म्हणे हो महाराज. म्हणे नेमकं काय पाहताय? नाही म्हणे महाराज मी पाहून राहिलो किती वाजले. म्हणजे काही काही जणांचे चेहरे पाहिले की त्यांना सांगावं लागत नाही किती वाजले म्हणून, समजून घेतलं पाहिजे काट्यावर काटा चढला. आणि माझी एका तासापुरती तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कीर्तन कळो अथवा न कळो, कीर्तनामध्ये बसत असताना माणसाची मुद्रा ही प्रसन्न असली पाहिजे. आणि एक वाक्य मी प्रमाण देणार आहोत, तसं बोलणार नाही दादा. एक वाक्य आजच्या कीर्तनामधून प्रत्येकानं लिहून ठेवा की जिस चेहरे का श्रृंगार उदासी कर लेती है, जिस चेहरे का श्रृंगार उदासी कर लेती है, उस चेहरे पर बैठने के लिए मक्खी भी इनकार कर देती है. ज्या चेहऱ्याचा श्रृंगार उदासी करते त्या चेहऱ्यावर बसण्याकरता माशी विचार करते की याच्या तोंडावर बसल्यापेक्षा इस्त्यावर बसलं तो पुरलं. आणि एवढं काही आपल्यावर संकट नाही. आणि जगाच्या पाठीवर प्रसन्न राहण्याकरता फक्त आता हेच एक ठिकाण शिल्लक आहे, बाकी दुसरं शिल्लक नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी येत असताना बिजा काढा लागत नाही, काही पास आणावी लागत नाही, कारण हे सगळ्यांकरता खुल्ला आहे. आवो आवो कोई भी पंथी, आवो कोई भी धर्मी, आवो आवो. काही बंधन नाही का दादा इथं येताना? तुम्ही
कोण्या जातीचे, कोण्या धर्माचे, कोण्या संप्रदायाचे, कोण्या पंथाचे, तुम्हाला पगार किती आहे, नोकरी करता, शेती करता, असं काही कोणी विचारते का या मंडपामध्ये? महाराज म्हणतात नाही. बाकीचे सगळे जे काही क्षेत्र आहेत ना महाराज, ते आता घाण झालेत सगळे. त्या क्षेत्रानं त्या क्षेत्राची गरिमा आता जाग्यावर नाही ठेवली. पण वारकरी संप्रदायानं हे पथ्य आजही जोपासलं. हा संप्रदाय कालही जोपासत आला आणि याच्या पुढेही जोपासणार. म्हणून तर प्रमाण जर देऊ गेलो, या रे याती बोलत्या करावा विचार न लगे चिंता कवनासी. महाराज म्हणतात सगळ्यांकरता जे व्यासपीठ खुल्लं आहे, कोणीही या ठिकाणी येऊ शकतो. महाराज म्हणतात तो मंडप म्हणजे हा मंडप आहे. आवो आवो कोई भी पंथी, आवो कोई भी धर्मी, सबके लिए खुला है मंदिर हमारा, सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को बुलाए मंदिर हमारा, मंदिर सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भुलाए मंदिर हमारा. म्हणून सज्जनानो, वारकरी संप्रदायामध्ये माणसाच्या जातीला अजिबात किंमत नाही. असं संत महात्म्यांनी जागोजागी प्रमाणातून सांगितलं. याता याती धर्म नाही विष्णुदासा. ते म्हणतात विष्णुदासांना जातीचं काही करावं लागत नाही. तुकोबार आहे तर प्रष्ट शब्दामध्ये बोलले. खरं सांगू सज्जनानो, अंधश्रद्धेवर आणि जातीयतेवर पहिला तळाका जर कोण मारला असेल तर तो वारकरी साधू लोकांनी मारला. तुकोबार आहे म्हणतात तुका म्हणे नाही जाती सवे काम. मग तुकोबा तुम्हाला जातीच्या सोबत काम नाही तर माणसं कोणते पाहिजे? ते म्हणतात ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये आमच्या पांडुरंग परमात्म्याचं नाव असेल तोच माणूस आमच्या जातीचा आहे. म्हणून तुकोबाचं एक वाक्य आणखीन खटकते आपल्याला. कोणतं? तुका म्हणे येते पाहिजे. कोण्या जातीचे? काही विशेषण लावलं का त्याला? महाराज म्हणतात नाही, जातीचे म्हणजे विचाराचे. जात कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये एका विचारधारेचे लोक राहतात त्याला जात म्हणतात. तिथं वर्ग पाडला जातो माणसांचा. महाराज म्हणतात इथं जे लोक जातीचे अपेक्षित आहेत ते आमच्या जातीचे पाहिजेत. पण मला जर कोणी विचारलं महाराज तुमच्या जातीचे लोक सांगा, तर मी त्याला सांगेन संध्याकाळी कीर्तनात ते आणि मंडपात पाय सगळे आमच्याच जातीचे आहेत. विठाला विठाला आणि एक वाक्य आवर्जून आजच्या कीर्तनामधून मी तुम्हाला सांगेल की माणूस आयुष्यामध्ये मोठा होतो तो जातीनं नाही, तर माणूस मोठा होतो तो माणसाच्या गुणानं मोठा होतो. एक वाक्य तुम्हाला आवडलं आणि स्पष्ट ऐकू येत असेल तर मला असं वाटते तुम्ही चटकन ते नोंद करून ठेवलं तरी चालेल. माणसाचं वक्तृत्व चांगलं नसलं तरी चालेल. नीट आहे का? माणसाचं वक्तृत्व चांगलं नसलं तरी चालेल, माणसाचं कर्तृत्व चांगलं पाहिजे. एखाद्याचं बोलणं खूप चांगलं आहे, फार रसाळ बोलता येते त्याला, बोलल्यानंतर पुढच्या माणसाला घायर करून सोडतो तो बोलण्यामधून. एवढा बोलण्यामध्ये चपळीत आहे पण वागणूक चांगली नाही. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज मोरे एक वाक्य सांगत होते गजानन महाराज. ते म्हणत होते लक्षात ठेव जा मुलांनो, आयुष्यामध्ये माणूस नियमात मागं पुढे झाला तरी चालेल. नियमात म्हणतो बरं, नियमामध्ये एकदा बरं, नाही तर मग तो सिम्बॉलच करून टाकसान. तुम्ही महाराजांना सांगितलं म्हणजे पंचायत आहे मोठी. हो, एकदा माणूस नियमामध्ये मागं पुढे झाला तरी चालेल. महाराज माझा नियम आहे. कोणता नियम? सकाळी 6 वाजता पूजा करतो म्हणजे करतो. एखाद्या वेळेस रात्रभर जागरण घडलं, डोळा लागला, 6 वाजताची पूजा 7 वाजता झाली, काही हरकत नाही, होऊ द्या. महाराज संध्याकाळी 7ला हरिपाठ होतो म्हणजे होतो. एखाद्या वेळेस चुकलं तुमचं, 7 वाजता जागच आली नाही पण तुमचा 7चा हरिपाठ 8 वाजता झाला, होऊ दे नियमात थोडंसं मागं पुढे. पुढचं वाक्य नोट करून ठेवजा. पॉइंट नोट किया जाय. क्या आहे पॉइंट आगे? महाराज म्हणतात माणूस नियमामध्ये मागं पुढे झाला तरी चालेल, माणसाची नियत चांगली पाहिजे. परमार्थामध्ये नियमाला महत्व नाही असं मी म्हणत नाही, कारण ज्ञानोबारायचं वाक्य मला खोळायचं नाही. नित्य नेमन आम्ही ते प्राणी. पण कदाचित एकदा माणूस नियमात मागं पुढे झाला तरी चालेल, पण माणसाची परमार्थ करत असताना नियत जर चांगली असेल तर मला असं वाटते नक्कीच बालाजी भगवंत त्याचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल
महाभारतामध्ये श्लोक आहे बाबा एक, महाभारतामध्ये विदुर नीती नावाचं प्रकरण आहे आणि विदुर काका त्या विदुर नीतीमध्ये सांगतात, दुष्कुलीन कुलीनो वा. मी बोलतो ते सगळ्यांना स्पष्ट ऐकू येते ना, माय मावल्यानं ऐकू येते ना माझं स्पष्ट बोलणं सगळ्यांना? तुमचं लक्ष माझ्याकडे असू दे. दुष्कुलीन कुलीनो वा मर्यादा यो न लंगयेत धर्मापेक्षी मृदुर्तिमान सकुलीन शतादवरह. एका तत्ववेत्याने याचं ट्रान्सलेशन केलं. तो म्हणतोय, द रेस्पेक्टिव्ह ऑफ हिज फॅमिली बॅकग्राऊंड वेदर हाय आर लो अ पर्सन हू डज नॉट क्रॉस द लिमिट्स इज बेटर दॅन हंड्रेड्स ऑफ मेन बिलॉंगिंग टू व्हेरी हाय क्लास फॅमिली. तो म्हणतोय की माणसाचं कुळ काय आहे महत्वाचं नाही. आणि तसाही विचार केला तर देवाने ह्या दोन गोष्टी आपल्या हातीने ठेवल्यात बाबा. कोणत्या? पहिली गोष्ट ईश्वरानं आपल्या हातामध्ये ठेवला नाही, आपला जन्म आपल्या हातात आहे. आपली आई कोण असावी आपल्या हातात नाही, आपले वडील कोण असावे आपल्या हातात नाही, आपला जन्म कोण्या घरामध्ये व्हावा हे आपल्या हातात नाही. आणि हातात असतो तो गरीबाईच्या घरी कोणी जन्माला आलं नसतं. आपल्या हातात आपला जन्म असता तो प्रत्येक जण म्हणत होता ज्याच्याकडे 40 चक्कर आहे तिथंच जन्माला घाला मला. ईश्वरानं जन्म हातात ठेवला नाही. आणि दुसरी गोष्ट त्यानं आपलं मरण हातात ठेवलं नाही. मग महाराज म्हणतात जन्माचं सोडून द्या, जन्माचं दुःख तर भयानक आहे आणि मरणाचं दुःख म्हणजे सोपं नाही. पूजनीय डोंगरे बाबा भागवत कथेमध्ये सांगत होते, 1000 विंचू एकाच वेळेस माणसाला चावतात तेवढी वेदना या शरीरामधून आत्मा जात असताना होतो. आणि दुसरी गोष्ट तो कधी जाऊ शकतो सांगता येत नाही. कोणाला काय कळते महाराज? जीवन ही अशी गोष्ट आहे कधी प्राण सुटेल सांगता येत नाही. आणि वारकरी संप्रदायातली साधू लोकांनी ते स्पष्ट करून दिलं. ग्रास गिळो सत्ता हाती नाही, ग्रास गिळो सत्ता हाती नाही, ग्रास गिळो सत्ता हाती नाही, ग्रास गिळो सत्ता हाती नाही. एक महात्मा स्मशानामध्ये राख खालीवर 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 करत होता. रस्त्यावरच स्मशान होतं असं, रस्त्यावर दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, नखाच्या चुंबळ्या झालेल्या, खालची राख वर, वरची राख खाली. एका पांथस्थ माणसानं त्या साधूकडे पाहिलं आणि प्रश्न विचारला, महात्मा जी बोलो बेटा क्या कर रहे हो? महात्म्यानं चटकन सांगितलं, अरे म्हटले दादा हे राख खालीवर खालीवर करतोय मी. सांगितलं बाबा राख हे राखच आहे आणि मेलेल्या माणसाची राख आहे, खालीवर खालीवर का करताय तुम्ही? तेव्हा त्या महात्म्यानं मोठं गोड उत्तर दिलं, म्हटलेलं काही साध्या माणसाची राख नाही, त्याच्या घरी 4 किलो सोनं होतं त्याची राख आहे. असं बाबा? ओ बाबा पण ते राखच आहे ना. अरे म्हटलेलं का सामान्य नव्हता, मग 400 एकर जमीन होती त्याची राख आहे. ओ म्हटले बाबा तरी ते राखच आहे ना. अरे म्हटले सामान्य नाही, हा माणूस बोलल्यानंतर सगळं गाव हालत होतं, त्या माणसाची राख आहे हे. त्या माणसाला काही हे पसलंच नाही बघा. तो माणूस म्हटला बाबा राख कोणाची असतो, राखच आहे ना बाबा, तुम्ही अशी खालीवर खालीवर करून याच्या राखीमध्ये काय शोधताय? त्यावेळेस त्या महात्म्यानं उत्तर दिलं, म्हटले खरं सांगू मी शोधतोय, जोपर्यंत हा जिवंत होता पाय उंच करून चालत होता, जोपर्यंत हा जिवंत होता पाय उंच करून चालत होता. आता मी शोधतोय या राखीमध्ये मेल्यानंतर याचा अहंकार गेला कुठं? याच्यावर एक वाक्य सांगेल मी, ये बुलंदी भी एक पल का तमाशा है, ये बुलंदी भी एक पल का तमाशा है, जिस डाल पर बैठे हो वो डाल तुट भी सकती है. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा सज्जनानो, अहंकार नका करू, हलका आयुष्य जगा एकदम. कारण कधी तुमच्यावर काळ झेप घेईल आणि काळापेक्षा समर्थ या जगाच्या पाठीवर साधू संतन परमात्मा सोडून दुसरं कोणीच नाही. आपलं काय सांगायचं महाराज? क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का,
जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का इस जिंदगी का ऐकण्यासारखं आहे बरं पुढे, पण पूर्ण म्हणून नाही दाखवणार मी, कारण बराचसा वेळ याच्यात निघून जाईल. श्वास रुक जाएंगी चलते चलते, क्षमा बुझ जाएंगी जलते जलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी कळे फाल के फासी. म्हणून देवानं 2 गोष्टी आपल्या हातात ठेवल्या नाहीत दादा. पहिलं जन्म नाही ठेवला, दुसरं मरण नाही ठेवलं. मग ईश्वरानं फक्त एकच गोष्ट आपल्या हातात ठेवली, कर्म. माणूस फक्त आणि फक्त कर्म करू शकतो आणि कर्मानच माणूस उंच होतो, हा सिद्धांत आहे. विठाला विठाला म्हणून ज्याचे कर्म श्रेष्ठ आहेत तोच माणूस मोठा आहे. नाही तर मोठं कोणाला म्हणावं महाराज? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मोठं म्हणता का? अजिबात नाही. ज्याचं घर मोठं आहे त्याला मोठं म्हणता का? अजिबात नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला मोठं म्हणता का? महाराज म्हणतात अजिबात नाही. मग मोठं कोण आहे? एक वाक्य आजच्या कीर्तनातून विशेष करून सांगेल मोठं कोण आहे. मोठ्या माणसाची काही लक्षणं असतात. ज्ञानोबारांनी पटकन ज्ञानेश्वरीमध्ये नमूद केलं मोठा माणूस कोण आहे. मोठ्या माणसाचा स्वभाव आहे, त्याच्याकडे जेवढं जेवढं जास्त येत जाते तेवढा तेवढा तो नम्र होत जातो, है ना? नम्र होत जातो मोठा माणूस. त्याच्याकडे पैसा आला की तो पहिल्यापेक्षा नम्र होतो आणखीन. त्याच्याकडे सत्ता आली की आणखीन पहिल्यापेक्षाही नम्रतेनं वागायला लागतो. त्याच्याकडे प्रतिष्ठा आली की आणखीनही पहिल्यापेक्षा नम्रतेनं वागायला लागतो. माऊलींनी नमूद केलं, फळलिया तरुची शाखा. अर्जुना काय हो प्रभू? अरे नीट ऐक, मोठ्या माणसाचे लक्षण काय आहेत ते. फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैशी जीव मात्रा आशेका खालावती जे. अरे मोठेपण प्राप्त झाल्यानंतर जसं एखाद्या झाडाला फळं यावे आणि फळं आल्यानंतर सहज म्हणजे नॅचरल पद्धतीनं ते झाड जसं जमिनीकडे झुकायला लागते तसं ज्याच्याकडे आल्यानंतर तो झुकायला लागतो त्या माणसाला मोठं म्हटलं पाहिजे. आणि 10व्या वर्गात आम्हाला एक वाक्य शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? की मोठा कोण? सिम्पलिसिटी अँड पॉलिटिनेस आर द 2 कॅरेक्टरिटीज ऑफ ग्रेटनेस. विठाला विठाला माणसाचे 2 लक्षण आहेत. त्याच्यामध्ये साधेपणा असतो आणि विनम्रता असते. हे मोठ्या माणसाचे लक्षण आहे. चला जाऊ द्या, मी आता तुम्हालाच प्रश्न विचारतो चालता चालता. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना त्याला असं वाटते लपून ठेवला पाहिजे, वाटते ना? कारण त्याला भीती असते कोणाची? नातेवाईकाची, उसनवारी होईल म्हणून, इन्कम टॅक्सची. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला असं वाटते हा लपून ठेवला पाहिजे. आणि ज्याच्याकडे कमी आहे तो वरच्या खिशात नोटा घालून फिरते. 2च असतात फक्त. का? त्याला दाखवावंसं वाटते. आहे त्याला लपवावं वाटते, नाही त्याला दाखवावंसं वाटते, प्रदर्शन करावंसं वाटते. आणि महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं जो माणूस मोठा असतो त्याचं जगणं मोठं हलकं असते. जे माणसं खरंच मोठे असतात ना ते बिचारे एकदम साधं सरळ जगतात. कधी कोणावरती असं प्रेशर आणत नाही, सहज जगतात. आल्यानंतर आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. नाही तर बघा तुम्ही काही काही माणसं. आणि एक सांगू का सज्जनानो, मोठेपण कामाचं नाही. मोठेपण फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास देणार आहे, शेवटपर्यंत तुमचा छळ करणार आहे. मी उदाहरण इथंच पटवून देऊ शकतो. आता कीर्तनाकरता आमच्या सगळ्या माता भगिनी आलेल्या आहेत. ज्यांची ज्यांची 500 रुपयापर्यंत साडी असेल त्या आल्यान पटकन चटईवर बसल्या. त्यानं काही विचार केला नाही खालची जागा कशी आहे. पण कोणाची गोष्ट सांगतोय मी? 500 रुपये साडीवाल्या माता भगिनींची. ज्या स्त्रीची 5000ची साडी असेल तिला बसायला जागाच नाही सापडत. पहिले का नाही सापडत? कारण 5000ची साडी लवकर जागा सापडू देत नाही की खाली बसल्यानंतर डाग तर लागणार नाही ना. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 5000ची साडी जर माणसाला खाली बसू देत नाही किंवा स्त्रीला खाली बसू देत नाही तर एवढं मोठं धनवैभव प्राप्त झाल्यानंतर ते माणसं खाली बसून कसे काय चालतील? हा अहंकार माणसाचं वाटोळं करतो. म्हणून जगद्गुरूंनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. आणि बघा महाराज तुम्ही, वारकरी संप्रदायामध्ये नेहमी करता कर्माला महत्व दिलं, माणसाच्या बाकीच्या कवचाला महत्व दिलं नाही.
वारकरी संप्रदायामध्ये 36 मुस्लिम संत होऊन गेले. किती? 36 मुस्लिम संत. त्याच्यातही महाराज आणखीन तुम्हाला काय सांगावं? कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. हा कबीर 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 मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. हा सेना नावे जाण विष्णू भक्त, सेना नावे जाण विष्णू भक्त, हा सेना नावे जाण विष्णू भक्त, सेना नावे जाण विष्णू भक्त. कबीर 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 मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णू भक्त. वारकरी संप्रदायामध्ये एक जात सुटली नाही ज्या जातीनं प्रवेश केला नाही आणि त्यांनी याच्यामध्ये प्रवेश प्राप्त करून घेतला नाही. चला जाऊ द्या, एक दोहा मला असं वाटते तुम्ही बहुतेक ऐकत असाल, पण तो कोणाचा आहे बहुतेक हे तुम्हाला माहीत नसेल. महाराज म्हणतात एक सुंदर दोहा आहे. कोणता दोहा? शेष महेश गणेश दिनेश सुरेश ही जाही निरंतर गावे, ताही अनादि अनंत अखंड अखेद अभेद सुवेद बतावे. नारद से सुख व्यास रटे पछी, नारद से सुख व्यास रटे पछी, हारन को पुनि पारन पावे. ताही अहिर की छोहरिया छचिया भर छाच पे नाच नचावे. कोणाचा आहे सांगा बरं? म्हणा तुम्हालाच माहित कोणाचा आहे तर. हा रहिमन रसखान नावाच्या एका मुस्लिम भक्तानं रचलेला दोहा आहे. विठाला 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 विठाला. म्हणून असो सगळ्यांना या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश आहे. 18 पगड जातीचे लोक वारकरी संप्रदायामध्ये आले. त्यांनी ही इमारत उभी केली आणि या इमारतीचा पाया ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया. तुका झाला असे कळस, अशी या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बालाजी महाराजांचा हा प्रकटोत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि मला मोठं कौतुक वाटते टाळकरी पाहिल्यानंतर. सगळे वयोवृद्ध मंडळी या भागातून तुम्ही उभे दिसताय, तुम्हाला खरोखर मनापासून माझा प्रणाम आहे. पाठीमागं सगळे दिग्गज मंडळी आणि इकडून हे जे काही लहान संस्थेतले मुलं दिसत आहेत आणि बाकी सगळे मंडळी दिसत आहे, हे कौतुक आहे. आज आपली संस्कृती जोपासणं ही काळाची गरज बनली आणि मला तुम्हाला समोर बसलेल्या लोकांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात की बाबांनो, अलीकडच्या काळामध्ये पैसा सांभाळणारे लोक रोज प्रत्येक घरात जन्माला येऊन राहिले. प्रत्येक घरामध्ये संपत्ती सांभाळणारे लोक जन्माला येत आहेत, पण आज आपली धर्म आणि संस्कृती सांभाळणारे लोक जगामध्ये कमी कमी होत चालले. आणि त्याच्यामध्ये संस्कृती करता तुम्ही एक हात पुढे केला, हे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. पण वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. 10 वाजता सगळं आटपायचं आहे. मला असं वाटते 9:30 जवळपास वाजतायत महाराजांच्या घड्याळामध्ये आणि मला कीर्तन 10 वाजता सोडायचं आहे, संपूर्ण अभंग सोडवून. विठाला विठाला विठाला. चला आता इकडे तिकडे मनाला न भटकू देता सगळ्यांनी माझ्याकडे एकदा लक्ष लावा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आजचा जो अभंग आहे खूप प्रासंगिक अभंग आहे. कारण मगाशी आल्याबरोबर भाऊनी मला बालाजी भगवंताचा एक मोबाईलातला फोटो दाखवला आणि खरंच सांगतोय, आज मी मूर्तीच्या समोर गेलो आणि मूर्तीच्या समोर गेल्यानंतर 2 मिनिटाकरता का होईना मी भगवंताच्या नजरेत नजर टाकून उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. एवढी सुंदर मूर्ती, एवढं सुंदर रूप आजपर्यंत माझ्या फिरता फिरता कुठंच पाहण्यात आलं नाही. काय मूर्ती आहे महाराज. आज असं वाटत नाही की आपण मेकरमध्ये आहो. भगवान परमात्म्याकडे पाहिलं की असं वाटते बालाजीचं साक्षात दर्शन झालं. मी विचार करतोय, मला आज तुमचा हिरस वाटतो. हिरस हिरस समजते का? नाही समजत. आपली मराठी भाषा मोठी कठीण आहे. हिरस हेवा 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 समजत असेल ना. आज मला मेकरवाल्या लोकांचा हेवा वाटतोय की वा रे वा, या गावामध्ये राहणारे माणसं किती पावन आहेत की ज्यांना रोज
अशा भगवान परमात्म्याच्या या झाकीचं दर्शन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय. काय भाग्य आहे महाराज तुमचं. आज या दरबारामध्ये बसून कीर्तन ऐकणं, कथा ऐकणं, आणि हे कीर्तन कथा ऐकणं तुम्ही सामान्य सप्त्यासारखं नका समजू, कारण हे क्षेत्राच्या ठिकाणी होणारं कथा कीर्तन आहे. विठाला विठाला बालाजी भगवंताकडे पाहिल्यानंतर खरोखर डोळे पाणावतील. एवढी सुंदर बालाजी भगवंताची मूर्ती आहे. पाहिल्यानंतर सहज तुकोबाराचे उद्गार आठवतात. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया 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 कस्तुरी मळवट चंदनाची उटी चंदनाची उटी चंदनाची उटी चंदनाची उटी. काय गोड दिसतोय ना हा परमात्मा. वेडो करून सोडलं यानं सगळ्या जगाला. मीराबाई म्हणतात देवा खरं सांगू लय कपटी आहेस गड्या तू. मला तर असं वाटते आयुष्यात कोणाच्याही सोबत 4 डोळे झाले चालतील, तुझ्यासोबत 4 डोळे होता कामा नये. एका भक्तानं तो बाबा मोठं गोड देऊन ठेवलं. वाक्य कोण्या भक्ताचं आहे मला माहीत नाही, पण आवडलं आणि पटकन मी ते पाठांतरात उतरवून घेतलं. तो भक्त म्हणतोय लक्षात ठेवा. कोण लक्षात ठेवा? सावधान, खबरदार, होशियार. सांगितलं कोणाला खबरदार होशियार करतायत? म्हटले पंढरपूरकडे जाणाऱ्या लोकांना खबरदार होशियार. म्हटले का? अरे म्हटले लक्ष ठेवू नये का? पंढरपूरला चालले? हो महाराज पंढरपूरला चाललो. मग लक्ष देऊ नये का? जात असताना जरा जपून जा. म्हणले का? चोराचं गाव आहे ते, चोराचं. अरे तिथं चंद्रभागेच्या काठावर त्या पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला एकदम सरळ थोडंसं पुढे गेल्यानंतर एक गाभारा आहे. पंढरपूरला गेले तर त्या गाभाऱ्यात जाऊ नका. भक्त म्हणत जाऊ आम्ही गाभाऱ्यात. काही हरकत नाही म्हणत, गाभाऱ्यात गेलेच चालते. पण कमीत कमी त्या गाभाऱ्यात आतमध्ये गेल्यानंतर एक काळ्या रंगाचा माणूस उभा आहे, त्याचे हात कमरीवर आहे, त्याच्याकडे पाहू नका. लोक म्हणत पाहू आम्ही त्याच्याकडे. काय म्हणणं आहे तुमचं? अरे पाहिलं तर काही हरकत नाही, पण किमान त्याच्या नजरेमध्ये नजर टाकू नका. काय होईल महाराज त्याच्या नजरेमध्ये नजर टाकली तर? यायात पांथा पथी भीमरथ्या यायात पांथा पथी भीमरथ्या किशोरक कोपितमालनीला विन्यस्त्य हस्ते विनितंब बिंबे धूर्त समा कर्षती चित्तवित्तम. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंतपार ज्याचा. कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. महाराज म्हणतात कसे वेळ लावले कान्हो गोवळीया. देवा वेळ लावणारा आहेस रे बाबा तू, वेळ लावणारा. तसं मोबाईलवर फक्त फोटो पाहाला देवाचा आणि मनात विचार आला की नाही आज या वेळ लावणाऱ्यावरच थोडंसं बोलल्या गेलं पाहिजे. त्यानं संपूर्ण जगाला वेळ लावलेला आहे. एवढी सुंदर मूर्ती बालाजी भगवंताची आहे. पाहिल्यानंतर मन मोठं प्रसन्न झालं. आणि पुढचं वाक्य आपल्या अभंगाच्या अनुषंगातून तुम्हाला बोलतोय. दिसायला मोठा सुंदर आहे. फसवलं यानं, फसवलं. कोणाला फसवलं? गोपिका म्हणतात देवा. आता हे काल्याचं कीर्तन नाही बरं, पण मला तेवढ्या पुरतं जायचं आहे, फक्त तेवढ्या पुरतं. गोपिका म्हणतात देवा खरं सांगू का राजा? म्हटले काय ग गोपिकांनो तुमचं म्हणणं काय आहे? म्हटले गुन्हा झाला बघ आमचा. काय गुन्हा झाला ग तुमचा? अरे म्हटले गुन्हा पहिले हा झाला की तुला पाहिलं,
खरं सांगू कृष्णा, पूर्वी आम्ही ब्रह्मदेवाला शिव्या देत होतो. का? त्यानं डोळ्यावर पापण्या का बनवल्या? शिव्या याच्याकरता देत होतो, पापण्या का बनवल्या? कारण ज्यावेळेस आम्ही तुला पाहायला सुरुवात करतो ना, दर्शनाच्या मध्यभागी या पापण्या मध्ये 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 येत राहतात. एवढा वियोग सहन नव्हता होत. पापणी मधात येण्याची वेळ तरी कितीक असते, तरी गोपिका म्हणतात ते सुद्धा सहन होत नाही. आता शिव्या देऊन राहिल्या. ब्रह्मदेव म्हणत आता काय मिस्टेक झाली माझ्याकडून, आय एम अ जनरेटर. म्हटले तुम्ही जगाची उत्पत्तीदाता आहात, चुकी केली तुम्ही चुकी. आजपर्यंत वाटत होतं पापण्या का दिल्या, आता असं वाटते डोळेच का दिले. म्हटले म्हणजे? अरे म्हटले ब्रह्मदेवा खरं सांगू का, त्या डोळ्यांनी त्याला पाहिलं, गुन्हाच झाला. कसा काय गुन्हा झाला ग गोपिकांनो? सांगितलं अरे बाबा ज्या दिवस पासून आता याला पाहिलं, बाकीचं काही पाहावं असं वाटत नाही. या परी बुद्धी मदाकार, काय ओव्या रचल्यात हा. या परी बुद्धी मदाकार, म्हणून विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भ्रतार, निज व्यापार विसरल्या, विसरल्या विषय सुख, विसरल्या द्वंद्व दुःख. कशामुळे? माझेनी एक निधी ध्यासे, माझेनी एक निधी ध्यासे. सांगितलं देवा ज्या वेळेस पासून तुला पाहिलं या डोळ्यांनी, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं बघ, उद्ध्वस्त. बरं फक्त गोपिकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं नाही ना महाराज. मग आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी पाहिलं ते संसाराच्या कामाचे राहिले नाही. है आखवो, है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमीरन किया करें. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथों की, हाथ वो है जो भगवान का. ऐसी लागी लगन प्रपंच धंदा नाठवे काही, नाठवे काही. मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद भरला हृदयी. पती सुखाचा विसर पडला, सुखाचा विसर पडला. याच्या मुरलीचा वेध लागला, याच्या मुरलीचा वेध लागला. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरलीवाला, हा नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला. एवढा गोड आहे तो परमात्मा, आणि आजचा अभंग आपला त्याच आधारावर आहे. एवढा गोड आहे, एवढा गोड आहे. पण महाराज म्हणतात गोड जरी असला तरी तो सोपा नाही आहे. का सोपा नाही आहे? महाराज म्हणतात त्याचं ध्यान करणं एवढं सोपं नाही आहे. का? आतापर्यंत तुम्ही खूप गोडवे गायलेत त्याचे, एवढा सुंदर आहे, तेवढा सुंदर आहे. आता म्हणतात कठीण आहे. हो कठीण आहे तो, कठीण. किती कठीण आहे हो? योगी याचे ध्यानी आहे ना, ध्याता ना तुडसी देवा. अरे आजपर्यंत ज्या लोकांनी गळाभर पाण्यात उतरून कीर्तनात बसून नाही, बरं आपल्याला तर कीर्तनात बसणं भारी जाते. देवाच्या प्राप्तीकरता काही काही जण भर हिवाळ्यामध्ये नदीच्या पाण्या पात्रामध्ये गळाभर पाण्यात उभे राहिले, देवाची तपश्चर्या सुरू केली. तो स्वप्नातही आला नाही. महात्म्यांना वाटलं असा काही भेटत नाही आहे, ठीक आहे काही हरकत नाही, हम भी देखेंगे. देखना है जोर कितना बाजू कातिल में है,
साधू लोकांनी सांगितलं काही हरकत नाही, भेटत नाहीस ना तू, जीवाचं रान करू, हाडाचे काळ रक्ताचं पाणी डोळ्याचे दिवे करू, पाहतो तू कसा भेटत नाहीस तर. वडाचं झाड होतं, खारी एक तळ होतं, थंडीचे दिवस होते. गेले 2 महात्मे, जटा वाढल्या, नख वाढले, डोळे 2-2 बोटं खोल गेले, शरीराचं अस्थिपंजर उघडं पडलं. महात्म्यानं खालचा पाय पकडला, वरच्या पारंबीला गरकणी गुंडाळला, घेतलं स्वतःला उलट टांगून. महात्म्याची तपश्चर्या सुरू झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वतःला उलट टांगून घेतलं. उलट टांगल्यानंतर बराचसा काळ गेला, 5-10 वर्षाचा, पण काही देव आला नाही भेटण्याकरता. शेवटी काय झालं, देव नाही आला पण कावळे आले. कावळे, त्या कावळ्यानं केलं त्याचं काम सुरू. कावळ्याचं काम काय, आमच्या इकडे जाऊ द्या, तुमच्या इकडे काय करतात, मी कावळ्याचीच गोष्ट करून राहिलो बरं. हो, कावळ्याचं काम आहे दिवसनं. महाराज म्हणतात त्या महात्म्याने स्वतःला उलट टांगून घेतलं आणि कावळ्याने त्याचा प्रोग्राम सुरू केला. त्या महात्म्यांच्या शरीरावरचं मांस तोडायला सुरुवात केली, पण ते काही बोलायला रिकामे नव्हते, कारण त्यांना भानच नव्हतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वास. अरे कावळे मांस खातायत ना, खाऊ द्या, आपल्याला काय करावं लागते. यांचा जप सारखा चालू आहे. बघता बघता शरीरावरचं मांस संपलं, फक्त हाडं शिल्लक राहिले. आता याची का उदाहरणं बरेच द्या लागतील, किंवा हाडं शिल्लक राहिले तोपर्यंत ते जिवंत राहिले का. त्यावेळचे जे प्राण होते ते अस्थिमय प्राण होते. म्हणजे पूर्वीच्या काळात माणसाचा जो प्राण होता तो अस्थिमय होता. जोपर्यंत शरीरात हाडं शिल्लक आहेत तोपर्यंत माणसं जिवंत राहत होते. म्हणून हड्ड्या शरीरावर राहीपर्यंत तप चालत होतं. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रोक्त कारण आहे. महात्म्याचं तप चालू, जप चालू. कावळ्याने सगळं मांस खाऊन घेतलं. आता फक्त 2 डोळे शिल्लक राहिले. 2 डोळे. कावळ्यानं विचार केला, एवढं खाल्लं तर काहीच नाहीत, बोलले डोळेच काय लेट होता. मग लावला आता डोळ्यावर नंबर. डोळ्यावर नंबर लावल्याबरोबर महात्म्याने सांगितलं, खबरदार, होशियार. का हो बाबा, काय आतापर्यंत सगळं मांस खाल्लं, काही बोलले नाही. आता डोळ्याचा नंबर लागल्याबरोबर एकदम बोलायला का सुरुवात केली. तेव्हा महात्म्याने सांगितलं, कावळे हो, थांबा रे बाबा, आतापर्यंत आम्ही काही तक्रार केली नाही, सगळं शरीर खाल्लं. कौवा सबतन खाइये वो, कौवा सबतन खाइये वो, चुन चुन खाइये वो मांस, चुन चुन खाइये वो मांस, चुन चुन खाइये वो मांस. कावळे हो, फक्त आता एक काम करा, डोळे नका खाऊ रे. का 2 अखिया छाड़ दे, 2 अखिया छाड़ दे, जो छाड़ दे पिया मिलन की आस, पिया मिलन की आस. अरे कावळे हो, आयुष्याच्या शेवटी जर तो परमात्मा भेटण्याकरता आला तर डोळे तर राहू द्या बाबा हो, त्याला पाहायला जाईल. किती कठीण आहे हो. आपल्याला भेटेन का. आपल्याला तो थंडीचा विचार पडेल आहे, कधी होते कीर्तन, कधी जातो घरी. देव भेटणं एवढं सोपं आहे का. चला जाऊ द्या. या देवाच्या बद्दल जर सांगू गेलो तर त्याचं वर्णन करणं सोपं नाही म्हणतात बाबा, कारण आजपर्यंत त्या परमात्म्याचं वर्णनही लोकांना करता आलं नाही. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. तुकोबा आहे म्हणतात, देवा खरं सांग का बाबा, तुझ्या पुढे मी असमर्थ आहे. का हो तुकोबा. ते म्हणतात, देवा खरं सांगू, ऋषी मुनी बहु सिद्ध कवीजन वर्णिता तुझे गुण न सरती, तुका म्हणे तेथे काय माझी वाणी, जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. सांगितलं, देवा मोठे मोठे थकले तिथं मी कुठं. भागवतामध्ये कुंती भगवान परमात्म्याची आत्या, आते म्हणजे मानेल नाही, सख्खी रक्ताची आत्या. कुंती बुआ खड़ी है रास्ते में, आ गए भगवान का रथ, और कुंती हाथ जोड़ करके खड़ी है. भगवान ने पूछ लिया, बुआ ये क्या कर रही हो. बोले मतलब क्या है आपका. अरे बुआ ये उल्टी गंगा क्यों बहा रही हो, मैं भतीजा हूं तुम बुआ हो. शास्त्र तो कहता है कि छोटे को बड़े को नमस्कार करना चाहिए, तू बड़ी होकर के मुझे दंडवत प्रणाम कर रही है. कुंतीनं सांगितलं, म्हणले देवा मला नका बनवू तुम्ही, आजपर्यंत तुम्ही बाकीच्यांना फसवलं, मला नका फसू. मला माहित आहेस तू कोण आहेस, कोण आहेस. नमस्ते पुरुषं त्वाद्य ईश्वरं प्रकृते परं, अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर बहिरवच्छितं. माया जबलिका छन्न मज्ञा दोक्ष जमो व्ययं, न लक्ष्य से मुडदृश्या नटो नाट्यधरो यथा. सांगितलं, प्रभू तू काही सामान्य नाही आहेस. अरे तू त्रिगुणातीत आहेस, बुद्धीच्या पलीकडचा आहेस. का. कारण सांगू का प्रभू, तू कसा आहेस, कसा आहेस. आता लक्षात आलं तर सांग जा. देवाचं वर्णन करणं किती कठीण,
तर मग आता तो परमात्मा किती कठीण असेल याचा विचार करू. ऐकता का देवाचं वर्णन? ऐका. एका ठिकाणी परमात्म्याचं वर्णन केलं, करू आपण थोडंसं 5 मिनिटात. सत्यम ज्ञान अनंतम नित्मनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकार मनाकारम भुवनाकारम ममानातम नातम प्रणमत गोविंदम परमानंदम सत्यस्य योनिं नीतं च सत्ये सत्यस्य सत्यं सत्य नेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. तुम्हाला लक्षात नाही आलं हो, पटपट बोलले तुम्ही. एकदा पुन्हा सांगा तो परमात्मा कसा आहे. लक्ष देऊ नये का? आता विचारणार आहो मी. सत्यम ज्ञान अनंतम नित्य मनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण मना यासम परमा यासम माया कल्पित नानाकार मनाकार भुवनाकारम स्ममानात्मनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम. भागवताच्या गर्भस्तुतीत सांगितलं सत्य योनिं निहितं च सत्य सत्यते सत्यम सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वां शरणं प्रपन्ना. काय समजलं तुम्हाला? समजलं का? मला नाही समजलं काय होतं नेमकं. काय कठीण आहे ना महाराज, एवढं त्याचं वर्णन करणं कठीण आहे. सांगितलं हे प्रभू तू खूपच कठीण आहेस बाबा. हे तर म्हणतात खरं तर हे सांगता येत नाही की तू कसा आहेस म्हणून. म्हटले म्हणजे नवता काळा गोरा खुजाना ठेंगना है ना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना कशी जीव शिवतयासी भावना पंचभौतिक नेने पंच प्राणा हो. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझी रघुराया. पाहता अभंग मोठा गोळ आहे हा. वा वा जय हो. महाराज म्हणतात पहिली गोष्ट त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, तो उंच नाही, तो ठेंगणा नाही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही कसा सापडता माणूस त्याचा काही पत्ताच नाही. महाराज म्हणतात बरं पत्त्याचा विषय सोडून द्या, यानं मोहित केलं नाही असाही भाग नाही. विदेशातली स्त्री, विदेशामधली स्त्री फॉरेनर आली ती आपल्या भारतामध्ये, लोकांनी मोठं कौतुक केलं होतं वृंदावनाचं. सहज फिरत फिरत ती विदेशी स्त्री वृंदावनामध्ये पोहोचली. लोकांना विचारलं काय हो एवढी गर्दी करताय इथं तुम्ही, काय आहे यात्रा आहे की काय? ते म्हणत नाही नाही या मंदिरामध्ये एक मूर्ती आहे, ती मूर्ती काही सामान्य नाही, जाता जाता एकदा दर्शन घेऊन घ्या. गेली ती, पाहिलं तिनं भगवान परमात्म्याला. पाहिल्यानंतर महाराज मग काय विचारता, बिचारी विदेशी होती, मराठी भाषेचं ज्ञानच नव्हतं ना, मग केलं तिनं तिच्या भाषेत सुरू. Don't touch my gadari Mohana Rasiya Don't touch my gadari Mohana Rasiya Mohan Rasiya mere man basiya Mon Rasiya mere man basiya Don't touch my gadari Mohana Rasiya Rang nahi roop nahi nahi varna chhaya रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझी रघुराया हो निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझी रघुराया. हो मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा. देवा सोपा नाहीस रे बाबा, तू खूपच कठीण आहेस. तू म्हणसान महाराज मग एवढा जो कठीण आहे मोठ्या मोठ्यांना भेटत नाही. आमचा नंबर लागेल का हो? सोडूनच बोला. आपला नंबर लागतो का नाही फार मोठी पंचायत आहे. काय करू शकतो महाराज आपण देवासाठी? बरं काय करतो आपण? कितीक आपला निश्चय आहे. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थ हा दृढ निश्चयाशिवाय होत नसतो. मी नेहमी सांगत असतो, वाक्य असं लौकिकच आहे पण खूप महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही सगळे तरुण जात असतील सगळे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जात असताना मला असं वाटते प्रत्येक विषयाची वेगळी वही असते है ना.
गणितची वेगळी, भूगोलची वेगळी, सायन्स वगैरे. मी जास्त शिकलो नाही बरं, काही चुकू शकते याच्यात. अशा वेगळ्या 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 प्रत्येक विषयाच्या वह्या असतात ना, असतात. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एक वही अशी असते, त्या वहीचा कोणताच विषय नसतो, त्या वहीत सगळेच विषय लिहिल्या जातात. त्या वहीला काय म्हणतात? रफ वही म्हणतात, रफ वही. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, मला सांगा, किंमत त्या विषयाकरता स्पेशल असणाऱ्या वहीची होते का रफ वहीची होते? त्या रफ वहीची किंमतच नसते. या पानावर गणित तर दुसऱ्या पानावर भूगोल, तिसऱ्या पानावर विज्ञान. महाराज म्हणत तिचं काही खरं नाही. घरी गेल्यानंतर जे विषयाची वही आहे तिच्यामध्ये तिच्यातलं उतरवावं लागते. महत्वाची गोष्ट, कधीही तपासणी करता रफ वही जात नाही. जिचा विषय असतो, जिचा एक विषय बनलेला असतो, तीच वही तपासण्या करता जाते. महाराज म्हणतात, विचार करा, लौकिक शिक्षणात जर विषयाच्या वहीला महत्व आहे तर परमार्थातही विषयाच्या माणसाला महत्व आहेच ना, आहेच महत्व. इथं एक विषय तो सगळ्यांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी तरी. महाराज म्हणतात इथं कसं काय चालेल? महाराज म्हणतात निष्ठा खूप महत्वाची, तुमचा एक विषय असणं महत्वाचं. काय हो तुकोबार आहे, एवढा मोठा जो कठीण परमात्मा आहे, मग त्याच्यापर्यंत आम्ही जाऊ की नाही? तुकोबार आहे म्हणतात काळजी करू नका, हे माझ्याही लक्षात आलं होतं. आणि माझ्या लक्षात आल्यामुळे मी याच्यावर एक मार्ग शोधून काढला. काय काढला मार्ग शोधून? अभंगाच्या प्रथम वनवाचवित तुझे स्वरूप, वनवाचवित तुझे स्वरूप, मनवाचवित तुझे स्वरूप, मनवाचवित तुझे स्वरूप, वनवाचवित तुझे स्वरूप, वनवाचवित तुझे स्वरूप, मनवाचवित तुझे स्वरूप, मनवाचवित तुझे स्वरूप, नियामक भक्ती केली, माप भक्ती केले, म्हणून नियामक भक्ती केली, मनोन नियम भक्ती केली हो, भक्ती नियम पे मोजित अनंता, भक्ती नियम पे मोजित अनंता, भक्ति जमा पे मोजित अनंता, भक्ति जमा पे मोजित अनंता, विठोबा रखुमाई, टाळी 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 टाळी, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वेळेत सोडायचं आहे मला, म्हणून अगदी 5 मिनटं 10 मिनटं आपल्या हाती आहे, त्याच्यात आपल्याला पुढचं बघायचं आहे. पण थोडंसं आता लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. तुकोबारांच्या पुढे हाच प्रश्न पडला, आता कसं करावं?
हा एवढा कठीण आहे, किती कठीण आहे. तुकोबा म्हणतात मला माहित आहे ना, मी अनभिज्ञ असं नाही. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे सामान्य होते, मराठीतून लिहिणारे होते, म्हणून त्यांना सामान्य समजू नका. तुकोबारायांची बुद्धी मोठी प्रगल्भ होती महाराज. तुकोबाराय शास्त्र आणि धर्मशास्त्र या दोन्ही गोष्टींना जाणणारे होते. तुकोबाराय म्हणतात मला माहित आहे तो परमात्मा मोठा कठीण आहे, किती कठीण आहे. जसंच्या तसं वर्णन केलं, जसं आपण वर्णन केलं की तो परमात्मा कठीण आहे, तसं तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं मला माहित आहे तो कठीण आहे. किती कठीण आहे तुकोबा? मन पहिला शब्द, वाचा दुसरा शब्द, तीत, तीत म्हणजे पलीकडचा. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. परमेश्वरा, मन आणि वाचेच्या पलीकडचा तू आहेस, आणि मन आणि वाचेच्या पलीकडे जीवाची सत्ता नाही. आपली सत्ता मन वाचेच्या अलीकडेच चालते. काही वर्णन करायचं असलं वाचेनं करावं लागते, त्याचं वाचन वर्णन नाही करता येत. चला ठीक आहे, मनानं एखाद्या गोष्टीची कल्पना करावी लागते. ते म्हणतात त्याची कल्पना केल्या जात नाही. तुम्ही म्हणता असं मनानं बोलताय का? अजिबात नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, पार्था लक्ष देऊन ऐक, मनाची नखी न लगे. हा काय बोलतायत गोड, मनाची नखी, मनानं त्याची नखा एवढी सुद्धा कल्पना होऊ शकत नाही. मनाची नखी न लगे. पण पुढे बोलतायत बुद्धीची दृष्टी नारी घे. ते म्हणतात बुद्धीचे डोळे त्या परमात्म्याला पाहू शकत नाही. मग ज्ञानोबा राय एवढा जर तो परमात्मा कठीण आहे, आणि काय हो जगद्गुरु तुकाराम महाराज एवढा जर तो परमात्मा कठीण आहे, मग आम्ही त्याच्यापर्यंत कसे पोहोचू? तुकोबा राय म्हणतात म्हणून आलो आपण आता जागेवर. ते म्हणतात म्हणून हे सगळं माहित होतं, म्हणून तर आम्ही एक मार्ग काढला. कोणता मार्ग काढला महाराज? म्हणून या माप. आम्ही त्याचं माप केलं. काय केलं हो माप? भक्ती केले. तुम्ही म्हणसान काही बोलता राजा तुम्ही, एवढ्या कठीण कठीण मार्गानं न भेटणारा देव महात्म्यानं उलट टांगून घेतलं. हे स्वप्नात नाही आला तो परमात्मा. काही जणांनी उपवास पकडले, नाही आला स्वप्नात. पण तुम्ही म्हणतात कीर्तनात बसल्या बसल्या आणि एकदम टाळी वाजवली, त्याचं नाव घेतलं की तो भेटेल. ते म्हणतात बिलकुल. म्हणून आम्ही त्या परमात्म्याचं माफ केलं. काय केलं? ते म्हणतात भक्ती. मग प्रश्न हा निर्माण होतो. 2च मिनिटं आहे का, लक्ष देऊ. मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहो, तो परमात्मा भक्तीनं जीवाला प्राप्त होतो का? याचा काही पुरावा असेल तर द्या. पुराव्याशिवाय आम्ही तुमच्यावरही भरोसा ठेवणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबाराय म्हणतात एक पुरावा नाही, लाख पुरावे काढून देतो. चला पहिल्यांदा ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः त्या देवाचे शब्द आहे. कोणते शब्द आहेत? पार्था जी प्रभू, हे धनंजय जी प्रभू, तुला मी पाहिजेत का रे? हो प्रभू मला तुम्ही पाहिजे. मग एक काम खेळ, तैसा मी एकेची परी. हा शब्द ओवीचे जरा पकडत चला. तैसा मी एकेची परी, दुसऱ्या मार्गानं नाही, एकाच मार्गानं, एकेची परी. तैसा मी एकेची परी, आतुडे गावधारी. मग कोणत्या मार्गानं? भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. अरे अर्जुना, चित्तावर भक्तीचा रंग जर चढत असेल तर मी एवढाही कठीण जरी असलो तरी आतुडेगा अवधारी. मी त्या जीवाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला अजूनही पटलं नाही. काही पुरावा आहे का? ते म्हणतात आहे ना बाबा, एक नाही. चर्म रंगुला रोहिदासा संगे, चर्म रंगुला रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिशेले, उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत. तिष्ठ भाव भक्ती देखो निया, तिष्ठ भाव भक्ती देखो काय देखोनिया? तिष्ठे भाव भक्ती देखोनिया.
ते म्हणतात जर त्या जीवाच्या ठिकाणी भाव असेल, भक्ती असेल, तर त्या जीवाला मी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असं या ठिकाणी स्पष्ट होतंय. चला 2 मिनिटात. जगात काही काही गोष्टी खूपच कठीण आहे, पण जर त्या गोष्टीचं मर्म हाती सापडलं तर मग सोप्या होतात. 2 मिनिटात समजून सांगतो. जास्त भारी नाही चाललं ना, मी सांगतोय ते पटपट कळतंय ना सगळ्यांना. बरं ठीक आहे, काही अडचण नाही, असू द्या, पुढचं थोडंसं बघू. मला सांगा, माणसामध्ये ताकद जास्त का हत्तीमध्ये? भारी प्रश्न आहे की नाही? हां, जरा भारी आहे ना. ऐकताय ना तुम्ही? बरं, मी तुम्ही ऐकताय का नाही ते पाहण्याकरता विचारतोय. हो, सोपं आहे ना. माणसात ताकद कमी, हत्तीत जास्त आहे ना. महाराज म्हणतात जास्त आहे, पण माणूस एवढा बुद्धिमान, एवढा मोठा हत्ती, त्या हत्तीवर माणूस जाऊन बसला. मग आता माणूस मोठा का हत्ती मोठा? आता माणूस मोठा, कारण त्याला समजलंय मोठा आहे, कोणी बॉडीतच मोठा आहे. बॉडी ज्यादा, इकडे नाही का वाक्य, दिमाग कम. माणसानं आयडिया केली, एवढा मोठा जाळजूळ हत्ती, एवढं सग लोखंडाचं एक अवजार बनवलं. काय आहे त्याचं नाव? ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, असं लोखंडाचा अंकुश बनवला आणि त्या हत्तीला दाखवला. माणूस त्याच्या पाठीवर जाऊन बसला. चला पुढे. माणूस जास्त धावू शकतो का घोडा? घोड्यामध्ये वेग जास्त आहे धावण्याचा, माणूस जास्त धावू शकत नाही. मग माणसानं त्याच्या तोंडात लगाम टाकला, लगाम, आणि त्याच्या पाठीवर जाऊन बसला. आता माणूस मोठा. चला मला पटपट सांगायचं आहे. पुढे गेल्यानंतर बैलाचा विचार करू. बैलाचा बैल आहेत का तुमच्याकडे? नाही, आमच्या इकडले कमी झाले बैल. आता नंदी बैल जास्त आहेत. असू द्या, मला वाटते मराठी समजते. कसं प्रांत बदलला का नाही गजानन महाराज, भाषा बदलते थोडीशी, मग ते काय अशी संगत लागत नाही पटकन. आणि आता इकडे थोडी थोडी भाषेचा असर वेगळा पडत चालतो तुमच्याकडे. आमच्या इकडे थोडीशी एक तुले मले असं चालते थोडंसं कामचं. असू द्या. बैलामध्ये ताकद जास्त आहे. महाराज म्हणतात त्या बैलाला माणसानं व्यसन घातलं. व्यसनच म्हणतात नाही का, नाथ म्हणतात, व्यसन म्हणतात. व्यसन घातलं, त्याला गाडीला जुंपलं. चला जाऊ द्या, एवढे मोठे ताकदवान, पण माणसानं पायदणी तुडवले, आपल्या काबूत करून घेतले. कशामुळे? कारण माणसाच्या हाती त्यांचं मर्म सापडलं. बिग पॉइंट म्हणतात त्याला, बिग पॉइंट. बिग पॉइंट समजते का? माणसं कीर्तनात ऐकत नाही, घरी ऐकल्याशिवाय. कारण कीर्तनकाराच्या हाती सापडेल नाही त्याचं काही, पण घरी काय सापडेलं आहे काय माहिती. हो, त्यानं सांग 10 वाजताच्या आत घरी आले पाहिजे म्हटलं. माणूस 9:45 वाजता तयारीत राहते पाहिजे व घरी बोलायला आपल्याला. हो, कीर्तनाचं काय चालूच राहील. कठीण आहे महाराज. एका जणाचं 30-32 वर्ष वय होतं. गेलं ते दवाखान्यात गेलं. त्याचे पुढचे 2 दात पळे. डॉक्टरनं विचारलं, काय हो भाऊ? म्हटले काय, वय तर कमी दिसते. म्हटले हो डॉक्टर साहेब. पुढचे 2 दात कसे काय पडले? काय सांगावं म्हणे डॉक्टर साहेब, मागच्याच वर्षी लग्न झालं, अशी खतरनाक बायको भेटली. म्हणे काय झालं? हो, एवढ्या कडक पोळ्या करते, एवढ्या कडक पोळ्या करते, काय सांगावं म्हणे तुम्हाला. म्हणे म्हटलेलं का कडक पोळ्या करते तर सांगायचं ना तिला, ये खबरदार, याच्यानंतर कडक पोळ्या करशील तर. म्हणे परवा दिवशी तसंच सांगितलं म्हणून तर पुढचे पडले. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, मला तसं जास्त विनोद वगैरे काही असं करता येत नाही. मी ताणून तुणून करण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. असू द्या. मला एक सांगायचं होतं, मर्म हातामध्ये सापडलं की माणूस वश होतो. आणि जास्त हलक्या दर्जाचे विनोद सांगण्याची तुमच्याकडे पाहून इच्छाही नाही होऊन राहिली. कारण तुम्ही ऐकणारे माणसं असे देवासारखे बसलेत ना, तुमच्याकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न झालं. आणि काय हो, पुढच्यांचा उद्धार झाला पाहिजे राजा काहीतरी. आज याच्यातही जर फक्त टाइमपास म्हणून आपण या माध्यमाला बनवलं, मग जीवाचं कल्याण दुसरं कोण्या ठिकाणी होईल? कोण्या ठिकाणी अपेक्षा करू कल्याणाची? एक सांगू का, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मी माझ्या घरात असं लिहून ठेवलेलं आहे. यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. नॉन कॅन टीच यू, नॉन कॅन मेक यू स्पिरिच्युअल. देअर इज नो अदर टीचर बट युअर ओन सेल्फ. त्याचा अर्थ असा होतो, यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. स्वामी विवेकानंद म्हणतात, रस्ते बनवणं, महामार्ग बनवणं, मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करणं, हे सगळं उभं करणं म्हणजे विकास नव्हे. विकास कशाला म्हणतात? यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. आतून बाहेर होतो तो खरा विकास आहे. चला, विकास झाला, कचरा पेट्या ठेवल्या, पण आतून विकासच झाला नाही. हे ना, कचरा पेटीत नाही टाकलं कचरा, बाजूनं टाकलं. कचरा पेटीत कचरा टाकण्याकरता आतून विकास पाहिजे, नाही तर कचरा पेटी ठेवून काय फायदा? बाहेरचा विकास आहे तो. जोपर्यंत समाज आतून दुरुस्त होत नाही किंवा आतून आपण स्वतःला परिवर्तन करून घेत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि अध्यात्माचं क्षेत्र असं आहे, हे आतून विकास करण्याचं क्षेत्र आहे, बाहेरून नाही. विठाला 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 विठाला.
चालू होता की बा मर्म हत्ती सापडलं की ती वस्तू किती कठीण असली तरी सोपी होते. जसं हत्ती मोठा पण अंकुश सापडला झाला सोपा, घोडा चपळ पण लगाम सापडला झाला सोपा. चला बैल कठीण आहे पण महाराज म्हणतात व्यसन सापडलं झाला सोपा. ते म्हणतात याचंही तसंच आहे ना का. महाराज म्हणतात त्या देवाचं सुद्धा व्यसन भक्तांच्या हातामध्ये सापडलं. म्हणून कबीर महाराजांनी सांगितलं, कोणाला सांगितलं, उद्धवासारख्यांना सांगितलं, इकडे तिकडे नका फिरू, तुम्हाला तो देव पाहिजेत ना, काही नका बसू अष्टांग योग करत. मग न माता न पिता तस्य न भार्या न सुता दया नात्मीयोपी परश्चापि न देहो जन्म येवच. सांगितलं उद्धवजी एवढे कठीण कठीण प्रयोग नका हो करू त्याच्याकरता. किती सोपा आहे तो. सांगितलं किती सोपा आहे. कबीरा कबीरा क्या करे जाओ जमुना के तीर, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. तसा नाही भेटणार तो. मग एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. हे पुरं नाही म्हणतायत बरं काही असलं तरी. महाराज म्हणतात हे फक्त समजण्याकरता तुम्हाला सांगतोय. मग महाराज म्हणतात म्हणून या माप भक्ती केले. बस शेवटचं 2 मिनिटात उदाहरण सांगतो आणि आजची सेवा आपण आटपून घेऊ कारण थंडीचा टाईम आहे. 10 वाजता शहर म्हटल्यानंतर सोडल्या गेलंच पाहिजे, हा दंडक आहे. चला पुढे 2 मिनिटासाठी सगळेजण माझ्यासोबत चला. झोपलेच तीन त्याला उठवा, आपल्याला सोबत जायचंय ना पुढे. चला कुठं चालता आता, कुठंच नाही. चला त्रेतायुगामध्ये करा कॅसेट एकदम रिवर्स. जाऊ द्या कलियुगातून द्वापारयुगात, द्वापारयुगातून एकदम त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगातही थोडंसं पाठीमागं जायचं आहे. प्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. वनवासाकरता निघाल्यानंतर लक्ष्मणजी सोबत आहे, जानकीजी सोबत आहे. प्रवास पुढे सुरू झाला. केवटाच्या नावीत बसले, पंचवटीत येऊन थांबले. रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि आता प्रभू निघाले. हाय सीते हाय सीते हाय सीते हाय सीते. सीतेचा शोध घेणं प्रभूचा चालू आहे. चालता 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 आता प्रभू पुढे चालतायत. मुक्काम दर म्हणून थांबतायत आश्रमाच्या जवळ. आता तसे आश्रम 2 लागले होते. अहिल्याचाही लागला होता आणि पुढे लागला होता शबरीचा. 2 मिनिटं फक्त लक्ष देऊ नये का. महाराज म्हणतात शबरी कोण आहे हो. भिल्ल समाजाची आहे. जास्त वेळ नाही म्हणून जास्त सांगत नाही. भिल्ल समाजाची आहे. शबर राजाच्या घरी तिनं जन्म घेतलेला आहे. शबरी 5 वर्षाची. बालविवाहाची प्रथा असल्यामुळे वयाच्या 5व्या वर्षीच वडिलांना तिच्या लग्नाचा मंडप टाकला. मग समोर बोकळाची दावण आणून टाकली बांधून. मुलीनं आईला विचारलं मम्मी नाही म्हणा, आई म्हटलं असेल तिनं. आई काय ग बेटा हे बोकळ कशा करता बांधलेत ग. म्हटले उद्या तुझं लग्न आहे शबरी आणि त्या लग्नामध्ये या बोकळांची पंगत दिल्या जाईल. डोळे पाणावले हो पाणावले. पर्रकनी डोळ्यामध्ये पाणी आलं. शबरीनं सांगितलं मा मला आवडत नाही ग. उद्या माझं लग्न होणार आणि निरपराध पशूंची हत्या होणार. शबरीनं विचार केला ना रहेगा बास ना बजेंगी बासरी. उद्या आपणच हजर नाही राहायचं. नवरीच हजर नाही राहिली तर काय होईल. स्वयंपाक गेली नवरी पोहून रातोरात. 5व्या वर्षीच वयाच्या 5व्या वर्षी शबरीनं जो घरातून पलायन केलं. रात्री 12 वाजता सगळे बोकळ दिले दावणीचे सोडून. जा हा जा. सगळ्या बकऱ्या गेल्या निघून आणि शबरी आता जंगलामध्ये जाऊन बसली. एका झाडावर जाऊन बसली. पण कुठं नाही, जागा नाही चुकली. ते शबरीनं घर सोडलं पण जागा योग्य निवडली. पंपा सरोवराच्या काठावर मतंग नावाचे ऋषी त्यांच्या शिष्यासोबत राहत होते. रोज त्यांचा रस्ता झाडून ठेवत होती. येता जाता साधू विचारात पडले. एक दिवस मतंग ऋषी कोण असेल बरं. साधूच्या रस्त्यातले काटे उचलणारं कोण असेल. एक दिवस रात्रीच थांबले तिथं. शबरी रात्री उतरत जाय खाली. तरुण होती ना आता, 16-17 वर्षाची झाली होती. तारुण्य सांभाळणं एवढं सोपं नाही. तिला वाटलं दिवसा भीती आहे. दिवसा झाडाच्या शेंड्यात लपत होती, खाली उतरत होती रात्री. रस्ता सफा करणं सुरू. तेवढ्यात मतंग ऋषी आल्याने पाहिलं. बेटा कोण आहेस तू. सांगितलं बाबा दूर खडे राहो दूर. बोले क्यों शबरी क्यों. सांगितलं मी खालच्या जातीची आहे. मला स्पर्श कराल तर बाटाल अपवित्र व्हाल तुम्ही. मतंगाच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा एवढी तन्मयतेनं सेवा करणारी स्त्री अपवित्र कशी असू शकते ग. तिचं बोट पकडलं आणि आपल्या आश्रमात नेलं. लोकांना नाही ते आक्षेप केले. मुलगी वागवते हा महात्मा आश्रमात.
काही नाही ते लोक बोलू लागले. पण शबरीनं सेवा केली महाराज काया वाच्या मनानं. शेवटी आपल्याला लवकर जायचं आहे ना घरी, म्हणून मग आता पटकन पुढे जाऊ. शबरी आता थकून गेली. मतंग ऋषी निज धामाकरता यात्रेकरता निघून गेले. शबरीला सांगितलं खूप सेवा केली, तुला देव नक्की भेट देईल. बाबा खरंच म्हटले. मग त्या दिवसपासून तिचा साधूच्या वचनावर विश्वास, काय भक्ती मनात मारा, भरोसाच ठेवला तिनं. संताचे पायी हा माझा विश्वास. त्या दिवसपासून लावले तिनं रामाच्या रस्त्याला डोळे. रोज सकाळी उठायचं, येणारा रस्ता सजून ठेवायचा. सजून ठेवल्यानंतर मग देवाची वाट पाहत बसायची. संध्याकाळ झाली, देव येतच नव्हता. 1 संध्याकाळ, 2 संध्याकाळ, 3 संध्याकाळ, 4 संध्याकाळ, वर्षामागून वर्ष, दिवसामागून दिवस. घाबरली शबरी. आता धीर सुटला. परमार्थात धीर सुटते ना. कधी भेटेल हा प्रभू, कधी भेटेल हा प्रभू. पण आज मात्र शबरीनं जो भांडण सुरू केलं. होते ना भांडण, कोणाकोणाच्या घरी होते भांडण, होते ना. भांडण तसं होत नाही भाऊ, भांडण हे प्रेमात होते. एक जण शेतातून थकून आला आणि एक मारली पत्नीच्या कानाखाली. बसली ते रडलं, का मारलं का मारलं का मारलं. हा म्हणे मारलं तर मारलं. ते म्हण नाही पहिले सांगा का मारलं. हा म्हणे जाऊ दे, मारलं तर मारलं. का वेडी आहेस का तू, तुला काही डोकं आहे का नाही. अगं वेळे माणूस कोणाला मारतो, कोणाला. अगं म्हटले वेळे, ज्याच्यावर प्रेम असते माणूस त्यालाच मारत असते. ते बाई म्हणे बापा प्रेमात मारतही असतात का. म्हणे मग प्रेमात असतं, खरी गंमत आहे मारायची. ते म्हणे खरंच का, प्रेमात मारत असतात का. म्हणे हो, तिनं याच्या दोन्ही गालफाळात मारली. का ग म्हणे तुला का मारली. म्हणे तुमचं शिंगल आहे, माझं तुमच्यावर डबल प्रेम आहे. हो, प्रेमात भांडणं होतात, प्रेमातच चालतात या सगळ्या गोष्टी. शबरीनं सुद्धा आता सांगितलं, देवा किती अंत पाहतोस रे तू. पण शेवटी आता तिनं भांडणं सुरू केलं. मी नहिल्या शापित नारी, मी नहिल्या शापित नारी. ए देवा बस झालं बाबा तुझं. काय रे तुझं वर्णन तर मोठं गोड केलंय रे धर्मशास्त्राने. ग्रंथात तर मोठी कौतुक केलंय रे राजा तुझं. कोणी म्हणते कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. लेका जातीवादी आहेस तू, आता समजलं लेका. कसं काय. अरे म्हटले त्या अहिल्ये करता आला नव्हता का तू. त्या अहिल्येचा त्याग सगळ्या जगानं केला होता. जीव जंतू खग मृगतः नाही, त्या अहिल्ये करता आला होता. देवा बरोबर आहे ना बाबा, ती ब्राह्मण होती ब्राह्मण. अरे ब्राह्मण नाही, ब्रह्मदेवाची कन्याच होती रे बाबा. माझं तसं काही नाही बघ. मग मी न जानकी राजकुमारी. हे रामा रामा रे रामा, हे रामा जानकी करता मिथिलेला गेला होतास का नाही रे तू. हो मा गेलो होतो ना मा. पण बरोबर आहे ना बाबा, दिसायला सुंदर होती ना आमची जानकी माता. राजाची मुलगी होती ना दादा ती. माझं तसं काही नाही रे रामा, मी काही राजाची मुलगी नाही बाबा. मग दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन. ही माझी साधना. राम रघु नंदना, हरि बोल. राम रघु नंदना, राम रघु नंदना. हो रामा. रामा का बरं येत नाहीस रे तू. भांडण विकोपाला गेलं सर, ते शेवटी प्रभू आले. चला आपल्याला पटकन जायचंय. आल्याबरोबर शबरीनं पाहिलं, आणि जो माणूस कधी भेटणार नाही अशी मनात कल्पना असते, तो जर अचानक भेटला मग कळत नाही माणसाला काय करावं. कधी कधी तसंच होते. एखाद्याच्या घरी गेलो त्याला एवढा आनंद होते, तो पहिले पाय पुसते मग पाय धुते. कळतच नाही त्याला प्रेमात काय करावं. शबरी आली. शबरीनं देवाला पाहिलं. देवानं शबरीला आता आश्रमात बसवलं. पण बसल्याबरोबर त्याला भूक लागली. लक्ष्मण म्हणे कमालच आहे तुमची, हिचाच तर बजेट दिसत नाही मम्ममचा. अरे घरात काहीच नाही त्या म्हातारीच्या. सगळे भांडे उलते पालते घालून ठेवलेले दिसतायत.
तुम्हाला आता या शबरीच्या घरी भूक लागली देवा. काही काही लोकांच्या घरी एवढे भोग असतात, 56 प्रकारचे पदार्थ, कधीच भूक लागत नाही. बरं जाऊ द्या, मंत्रही म्हणतात ब्रह्मार्पणं ब्रह्म होई ब्रह्माग्न ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना ओम सहनाभवतु सहनोभवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावृतमस्तु मां विद्विषावहै, असे मंत्र म्हटले जातात. तिथं तुम्ही जेवत नाही. आता या म्हातारीच्या घरी तुम्हाला भूक लागली, मा आहे का काही खाण्याकरता? शबरी म्हटली देवा बाकी काही नाही रे बाबा, पण रोज तू येणार आहेस म्हणून मी बोरो गोळा करून ठेवते. पळसाच्या पानाचं द्रोण, त्याच्यात बोरो देवानं घेतला तो द्रोण हातात. शबरी म्हणे थांबा, तुम्हाला जंगलाचं नॉलेज नाही, टेस्ट करून देतो. टेस्ट करून नाहीच दिले तिनं, डबल रिफाईन करून दिले, एकदम ट्रिपल रिफाईन. कसं काय? बोर उचललं, पकडलं दाताखाली, आंबट लागलं फेकून देत होती, किळेल असलं फेकून देत होती, गोड लागलं की देवाच्या तोंडात भरवत होती. देव मिटक्या मारत मिटक्या मारत मिटक्या मारत खात होता. अर्धा घंटा झाले लक्ष्मण हा प्रोग्राम असा लाईव्ह पाहत होते. लाईव्ह चालू होतं सगळं, लक्ष्मण पाहत होते. देवाला वाटलं बहुतेक नाराज झाला, एकटेच खाऊन राहिलो आपण, हा बिचारा बसेलच आहे. लखन जी भैया एक बेर खा करके देखो. लक्ष्मण म्हणे तुम्हीच खा. किती दिवस झाले त्या बुडीने दात नाहीत घासले ना, मिसवाक ना कोलगेट ना बबूल. काय बाबा तिचे उष्टे बोरं खातायत आणि काय गोड लागतायत तुम्हाला. सांगितलेलं का वेडाच आहेस तू, तुला माहित नाही का माझं वचन काय? काय आहे वचन? तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, म्हणून या माप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मनवाच्या